मराठा समाजाचे जे जे अडचणी असतील, प्रश्न जे जे उद्भवतील त्यावेळेस मी मराठा समाजासाठी रस्त्यावर उतरणार. आणि आजपर्यंत मी आंदोलन करताना कधीच माझं हे नुकसान होईल हे मी कधीच विचार केलेला नाही. गेल्या 18 वर्षात मी साधारण एक 40 ते 50 मराठा आरक्षणासाठी आंदोलन केले. साधारण 20 ते 25 गुन्हे माझ्यावर आरक्षणासाठी माझ्यावर आजपर्यंत दाखल झाले. 23 मार्च 1982 साली कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांनी सूर्य उजळाच्या आत स्वतःच्या डोक्यात गोळी घालून मराठा आरक्षणासाठी पहिला बलिदान दिले. त्यास मी त्यांना स्पष्ट सांगितलं, साहेब तुम्ही अण्णासाहेबांचे चिरंजीव आहात म्हणून मी तुमच्यासोबत मी काम करतो, पण मी भाजप म्हणून मी तुमच्यासोबत कधी येऊ शकणार नाही. आरक्षण द्यावे ही आमची मागणी आहे. फक्त हे राज्यकर्ते ओबीसी समाजातील हे समाज नाराज होतील म्हणून हे लोक निर्णय घेण्यात अपयशी ठरलेले आहेत. फक्त हे राज्यकर्ते स्वतःच्या राजकीय पोळी भाजण्यासाठी हे ओबीसी आणि मराठ्यांचा वाद लावून ह्या महाराष्ट्रात असंतोष वातावरण त्यांनी निर्माण करत आहेत. या गुच्छ देऊन फोटो काढून त्याचा कोणतर गैरफायदा करून ते उमेदवार घेऊन ये. मग तिथं भाजपचे उमेदवार राम सातपुते जरी आला असता तर आम्ही त्याला विरोधच करणार होतो. मतभेद झाल्यामुळं आम्ही मग मराठा क्रांती मोर्चाच्या बॅनरखाली आम्ही स्वतंत्र आम्ही तिथं मराठा समाजासाठी आजपर्यंत काम करत आहोत. की बाबा मोर्चाचं तुम्ही पैशाचं हिशोब द्या आणि दुसरं वस्तीविरोध मागणी आहे साहेब आमची. त्या लोकांना ते गोष्टी पटल्या नाही, त्यामुळे आम्ही बाजूला आलो. सकल मराठा समाजाच्या समर्थकांनी एकाने त्याच्या संस्थेला ती जागा मागणी केली ती वसतिगृह बांधायची म्हणून. आणि ते जे मूळ ज्या पत्र लोकांनी 20 वर्षासाठी त्यांच्या घरांसाठी संघर्ष केला त्या व्यक्तीने त्याचा विचारसुद्धा केला नाही. वसतिगृह पैशाचा हिशोब हे दोन विषय तुम्ही संपवा, आम्ही आज पण एकत्र काम करायला तयार आहे. ते लोक आज पण जे सकल मराठा समाज जे समन्वयक आहे आज पण त्या गोष्टीवर तिने अडूनच. साहेब 2016ला ह्या राज्यात देवेंद्र फडणवीसची पहिली सभा मराठा आरक्षणासाठी मी उधळलो होतो. नरेंद्र मोदींचा पुतळा मी जाळलो होतो. आजपर्यंत जेवढे राज्यकर्ते सत्ताधारी होते सगळ्यांच्या विरोधात मी आंदोलन केलेलं आहे. दर्शक नमस्कार, बिहार विशेष या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे आणि त्यासाठीचं आंदोलन अंतिम टप्प्यात आहे. मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी सर्व ती पावलं उचलताना आपल्याला दिसत आहेत आणि एकंदरीत ही जी चळवळ आहे तर ती आपल्या यशाच्या आता अंतिम टप्प्यात आली आहे असं म्हटल्यास ती एक अतिशयोक्ती ठरणार नाही. राज्य सरकारही याबाबतीत सकारात्मक असल्याचं आपल्याला दिसतं. अर्थात मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे किंवा जी चळवळ आहे त्याच्यामध्ये असंख्य अशा आपल्याला कार्यकर्ते दिसतात, पदाधिकारी दिसतात, मराठा समाजातलं एक नेतृत्व आपल्याला दिसतं आणि हे नेतृत्व कोणतीही अपेक्षा न बाळगता समाजाच्या हितासाठी म्हणून रस्त्यावर उतरलेलं आहे, आंदोलनं करत आहे, लोकशाही मार्गाने भूमिका पटवून देते. आणि त्यामध्ये एक सोलापूरचं नाव महत्त्वाचं येतं, ते मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक रामभाऊ जाधव यांचं. आणि आज बिहार विशेष कार्यामध्ये रामभाऊ जाधवने आपण निमंत्रित केलं. जाधव, स्वागत आपलं या सगळ्या मुलाखतीमध्ये. मुळामध्ये आपण म्हटलं की असंख्य असे कार्यकर्ते किंवा नेते आहेत की जे निरपेक्ष अशा भावनेने या चळवळीमध्ये उतरलेले आहेत आणि त्यातलंच हे एक नाव रामभाऊ जाधव. मी बऱ्याच वेळा आपण बघितलं की जे काही आंदोलनं झाली त्या आंदोलनाच्या पुढं रामभाऊ जाधव असलेले आपल्याला दिसले आणि मला वाटतं बरेचसे गुन्हेसुद्धा ह्या आंदोलनाच्या दरम्यान दाखल झाले. पण शेवटी एक आहे की आज अगदी एक युवा नेतृत्व असं म्हणून राम जाधव यांच्याकडं पाहिलं जातं आणि अशा वेळेला ते मग ह्या चळवळीकडं आकर्षित कसे झाले आणि समाजासाठी म्हणून त्यांचा पुढाकार कशा पद्धतीने राहिला. मुळामध्ये ही जी सगळी चळवळ आहे आज तुमचं योगदान त्यामधलं आपल्याला दिसून येतं, पण समाजासाठी हे सगळं काही करावं अशी एक भावना तुमच्यामध्ये कशा पद्धतीने निर्माण झाली आणि कुठल्या मार्गाने तुम्ही या सगळ्या चळवळीत आलेला, मग हे देखील एकदा समोर येणं फार महत्त्वाचं आहे. 2006 पासून मी मराठा समाजाच्या ह्या चळवळीत मी सहभागी झालो. 2006ला मराठा महासंघाचा युवकचं मी सोलापूर शहराध्यक्ष होतो. त्यास शहराध्यक्ष फादर बॉडीचे चौगुले होते, जिल्हाध्यक्ष गायकवाड ज्या सिनियरचे सदस्य हे होते. आणि त्या पिरियडला पंढरपूरला मोठ्या प्रमाणात आंदोलन मराठा समाजाचे आरक्षणासाठी तिथं होत होते. त्या आंदोलनामध्ये आम्ही इथनं सोलापूरमधनं जाऊन आम्ही तिथं पंढरपूरला सहभागी होत होतो. आणि त्यानंतर आम्ही सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणात मराठा आरक्षणासाठी आम्ही आंदोलन तिथं चालू केलं. 2006 ते आज 2024पर्यंत गेले 18 वर्ष झालं मराठा आरक्षणासाठी मी सातत्याने आजपर्यंत आंदोलन करत आलेलं आहे. पण माझे जे आंदोलन आहेत मी आजपर्यंत असं कुठल्याच पोलिसांना सांगून असं आंदोलन मी केलेलं नसून
जे काय बाबा मी साहेब जाऊन बसतो मला घेऊन जावं, मी कधीच असं आंदोलन केलं नाही. गेल्या 18 वर्षात मी साधारण एक 40 ते 50 मराठा आरक्षणासाठी आंदोलन केले आहेत. साधारण 20 ते 25 गुन्हे माझ्या आरक्षणासाठी माझ्यावर आजपर्यंत दाखल झालेले आहेत. आणि यापुढे सुद्धा मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही आणि आरक्षण मिळाल्यावर सुद्धा मराठा समाजाचे जे अडचणी असतील, प्रश्न जे उद्भवतील त्यावेळेस मी मराठा समाजासाठी रस्त्यावर उतरणार. नाही रामजादव साहेब, आपण बघितलं म्हणजे आज या गुन्ह्यासंदर्भातच खरं तर विचारायचं की शेवटी म्हणजे कार्यकर्ता एक विचार करत असतो आंदोलन करताना की गुन्हे कशा पद्धतीत दाखल होतील वगैरे. आपण अगदी सरळ पाहिलं की मराठा समाजाबद्दल अपशब्द वापरणाऱ्या व्यक्तीला अगदी तुम्ही काळं फासलं, उघडपणे फासलं आणि सोशल मीडियावर सुद्धा ते मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होतं. असं सगळं करत असताना मनामध्ये त्या गुन्ह्याविषयी कधी काळजी वाटली नाही का की शेवटी आपल्यासमोर हे असं काय वाढून ठेवलेलं असतं सगळं? साहेब 2009 साली ज्यावेळेस माझं एक वाढदिवस मोठं केलं होतं, माझे मामा जे धाराशिवचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष होते तत्कालीन, त्यांनी मला एकच म्हणलं होतं की तू ज्या सामाजिक काम करत असताना अनेक चढ उतार येतात, अनेक तुला संघर्ष करावा लागेल, तू कधीच मागं हटत नाही, प्रत्येक परिस्थितीला तू तोंड द्यायचं. मग आंदोलन केल्यानंतर गुन्हे दाखल होतील किंवा काही, तू प्रत्येक परिस्थितीला तोंड द्यायचं. मी साहेब आजपर्यंत आंदोलन करत असताना माझ्यावर कुठल्या प्रकारचा गुन्हा दाखल होईल किंवा माझ्यासोबत असलेले जेवढ्या लोकांवर गुन्हे दाखल होईल ह्या प्रत्येक गोष्टीची जबाबदारी साहेब मी घेत होतो. गेल्या 18 वर्षात माझ्यासोबत संभाजी ब्रिगेड असतील, मराठा सेवा संघ असेल, या सर्व संघटनांना एकत्र घेऊन मी अनेक वेळा आंदोलन केलं आहे. आंदोलन करत असताना प्रत्येक कार्यकर्त्यांची जबाबदारी, मग ते जामीन असेल किंवा कोर्ट कचेरी असेल किंवा पोलीस चौकशी, प्रत्येक गोष्टीची मी जबाबदारी घेतली. आणि आजपर्यंत मी आंदोलन करताना कधीच माझं हे नुकसान होईल हे मी कधीच विचार केलेला नाही. हे सगळं कार्य करत असताना कुठेतरी आपल्याला आणखीन एक असतं की एखाद्या राजकीय पक्षाचा आपल्या नावावर शिक्का बसेल किंवा आपली जवळीक असेल असं देखील एक चित्र निर्माण होत असतं. आज तशी कुठली काळजी वाटते का की आपल्या नावासोबत अमुक एका राजकीय पक्षाचं नाव जोडलं जातं किंवा त्यांच्याशी जवळीक असल्याचं कुठेतरी बोललं जातं? माझे प्रत्येक पक्षात प्रत्येक नगरसेवक असतील, आमदार असतील, ह्यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत. पण जिथं ज्यावेळेस मराठा समाजाचा विषय येईल मी प्रत्येक त्या लोकांच्या विरोधात मी आजपर्यंत आंदोलन केलं आहे. आज मी अण्णासाहेब पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र पाटील साहेब यांच्यासोबत मी अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ संदर्भात अनेक मी काम केलो. परत सोलापूरला मोर्चा ज्यास काढला त्यांच्या नेतृत्वात आम्ही मोर्चा काढला होता. पण मराठा म्हणून मी त्यांच्यासोबत काम केलं. आज त्यांनी भाजपमध्ये आहेत. लोकसभेला ज्यावेळेस त्यांनी सोलापूरला प्रचारला आले होते त्यास मी त्यांना स्पष्ट सांगितलं, साहेब तुम्ही अण्णासाहेबांचे चिरंजीव आहात म्हणून मी तुमच्यासोबत मी काम करतो, पण मी भाजप म्हणून मी तुमच्यासोबत कधी येऊ शकणार नाही. मी आजपर्यंत असं म्हणजे विजय देशमुख मालक असतील, ज्यांनी विजय देशमुख मालकांनी ज्यास मी संभाजी महाराज पुतळ्यासाठी निधी मंजूर करून घेतला, अनेक गोष्टी मी करून घेतलं, पण मी कधीच असं कुठल्या पक्षाचा लेबल आत्तावर लोन घेतलं नाही आणि ह्यानंतरसुद्धा मी कुठल्याही पक्षाचा लेबल लोन घेणार नाही. राम जाधव, मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक यांच्याशी आपण बिहार विशेष या कार्यक्रमात संवाद साधत आहोत. मराठा आरक्षणाचा जो लढा सुरू आहे तर त्यामध्ये भरीव असं योगदान राम जाधव यांचं राहिलेलं आहे. आणि नुसतं आरक्षणासाठीची मागणी इतकंच नाही तर मराठा युवकांना न्याय कसा मिळवून देता येईल, त्यांच्या रोजगाराला संधी कशा उपलब्ध करून देता येईल यासाठीच देखील त्यांनी पाऊल उचलले. त्यावरती आपण येतोच आहे. पण राम जाधव साहेब, आता जी काही मराठा आरक्षणाची सध्याची स्थिती आहे, आज राज्य सरकारवरती तुमचा तेवढा भरोसा आहे का की या राज्य सरकारकडनं मराठा समाजाला आरक्षण मिळू शकेल, न्याय मिळू शकेल, जी मागणी आता मराठा समाजाकडनं होती ती मान्य होऊ शकेल, अशी भावना तुमच्या मनात आहे का? गेल्या 40 वर्षापासून मराठा समाजाचा हे आरक्षणाचा लढा चालू आहे. गेल्या 45 वर्षामध्ये 1980 पासून ते आज 45 वर्षात 30-35 वर्ष काँग्रेस राष्ट्रवादी सत्तेत होते, शिवसेना भाजप 10-15 वर्ष सत्तेत होती. या सर्वच राज्यकर्त्यांनी प्रत्येकजण मराठा समाजाची फसवणूक केली आहे. आमची मागणी एकच आहे, मराठा आणि कुणबी एकच आहे आणि मराठा आणि कुणबी एक असल्यामुळे मराठा समाजाला 50% यातून ओबीसीमधनं आरक्षण मिळावं ही आमची मूळ मागणी आहे. 1980 साली कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांनी मराठा आरक्षणाचा हे लढा चालू केला. 1982 साली 22 मार्च 1982 साली कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांनी 1 लाख लोकांचा मोर्चा मंत्रालयाला काढला होता.
त्यास कुठलं सोशल मीडिया किंवा असे सोशल मीडिया नव्हते किंवा असं काही एवढी जाहिराती तेव्हा एवढे हे गोष्टी साधना नसताना 1 लाखांचा मोर्चा काढला होता त्यांनी. आणि तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री होते. त्यांना त्यांनी इशारा दिला की उद्या सूर्य उजळण्याच्या आज जर मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही तर हा अण्णासाहेब उद्याचा सूर्य बघणार नाही. दुर्दैवी तत्कालीन सरकारने त्या आरक्षण बाबतीत निर्णय घेतला नाही. 23 मार्च 1982 साली कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांनी सूर्य उजळाच्या आत स्वतःच्या डोक्यात गोळी घालून मराठा आरक्षणासाठी पहिलं बलिदान दिलं. त्यानंतर आज 45 वर्षात साधारण 70 ते 80 आरक्षणासाठी युवकांनी समाज बांधवांनी तिथं बलिदान दिलेलं आहे. त्यानंतर अनेक संघ संभाजी ब्रिगेड असतील, सेवा संघ असतील, महासंघ असतील. त्यानंतर 2016 नंतर कोपटी घटना झाल्यानंतर क्रांती मोर्चा सकल मराठाच्या मार्फत आजपर्यंत अनेक आंदोलन ह्या महाराष्ट्रात निघाले. 8 मूक मोर्चे काढण्यात आले. सोलापूरमध्ये ह्या महाराष्ट्रातला पहिला मोर्चा मी व माझे सहकारी किरण व आनंद नेता यांनी आम्ही मिळून नरेंद्र पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही 2021ला मोर्चा काढला होता की मराठा समाजाला 50%च्या आतून आम्हाला आरक्षण मिळावे म्हणून. घटनेत सुद्धा आपण बघायला गेलं तर इंदिरासाहेबचा निकाल आहे 50%च्या वर आरक्षण देता येत नाही म्हणून. आणि मग काँग्रेस सरकारने सुद्धा 2012-13 साली पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना 16% आरक्षण दिले 50%च्या वर. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण दिले 50%च्या वर. आज एकनाथ शिंदेनी 10% आरक्षण दिले 50%च्या वर. मुळात जरी आज हे इथं डिक्लेअर जरी केले तर हे सुप्रीम कोर्टात 50%च्या वर हे आरक्षण टिकणार नसून ओबीसी मधून आरक्षण मिळालं. आज सुद्धा आज तुम्ही बघितलात ह्या 10%च्या विरोधात हायकोर्टात आज काही याचिकाकर्ते गेलेले आहेत आरक्षणाच्या विरोधात. आज उद्या परत सुप्रीम कोर्टात सुद्धा तीच परिस्थिती होणार आहे आणि हे आरक्षण बेकायदेशीर असून ते आरक्षण टिकणार नाही. म्हणून आमची मागणी एकच आहे, मराठा आणि कुणबी एकच आहे. 1881 साली ब्रिटिश सरकारने जनगणना केली होती महाराष्ट्रात. जेव्हा 7 ते 8 जिल्ह्यामध्ये जेव्हा सर्वे केल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये लाखो पुरावे असे सापडले की मराठा आणि कुणबी एकच आहेत. त्याच ब्रिटिश सरकारने सांगितलं होतं की मराठा आणि कुणबी एकच आहेत म्हणून. त्यानंतर हायकोर्टाने निकाल दिला होता मराठा आणि कुणबीमध्ये बेटी रोटीचा व्यवहार होतो, मराठा आणि कुणबी एकच आहे. मग आमची मागणी एकच आहे, आम्ही कोणाच्या ताटातलं आम्ही घेत नाही. आमची मागणी एकच आहे की मराठा समाजाला 50%च्या आत आम्हाला ओबीसीमधनं आरक्षण देऊन आम्हाला मराठा समाजाला आपण न्याय द्यावा. सर्व राज्य ओबीसी प्रवर्गात जी काही भीती निर्माण होतीये की नाही म्हणजे मराठा समाजाला जर ओबीसी मधनं जर आरक्षण दिलं गेलं तर आपल्या हक्क अधिकारांवरती गदा येईल असं जे समजून जे काही एक आंदोलनाचा पवित्रा सध्या घेतला जातो. ह्या महाराष्ट्रामध्ये 32% ओबीसी समाज आहे. 35% मधलं 16% त्यांना पहिला पूर्वीच आरक्षण दिलं होतं. 1994 साली शरद पवार साहेबांनी एक GR काढला. त्या GRमुळे 16% अधिक आरक्षण ओबीसीला तिथं देण्यात आलं आणि 32% आज ओबीसीला महाराष्ट्रात आरक्षण आहे. ते 1994चा तो GR रद्द करावा, ते 16% आरक्षण मराठा समाजाला ओबीसीमध्ये द्यावं ही आमची मूळ मागणी आहे. त्यामुळे एक असं होतं म्हणजे आपण सगळीकडे बघतो म्हणजे नुकत्याच लोकसभा निवडणुका सुद्धा पार पडल्या आणि आपण एक प्रमुख सगळेच राजकीय पक्षांचा विचार केला. मराठा आरक्षणाला विरोध कोणाचाच नाही, पण तरी देखील मराठा समाजाच्या ज्या मागण्या म्हणून आहेत त्या प्रत्यक्षामध्ये उतरत नाहीत. राजकीय पक्ष यावरती एकत्रित येताना का दिसत नाहीत की एकत्रित आले पाहिजेत. ती मागणी जर विश्वासानं मान्य झाली तर महाराष्ट्रामध्ये आणि देशात एक चांगलं वातावरण निर्माण होऊ शकतं. ह्या महाराष्ट्रातले राष्ट्रवादी असतील, काँग्रेस असतील, भाजप, राष्ट्रवादी, पवारसाहेब असतील, शिवसेना असतील, हे लोक ह्या सर्व राज्यकर्त्यांना माहीत आहे की मराठा समाजाला ओबीसीमधनंच आरक्षण दिल्यानंतर हे टिकणार आहे. ओबीसीमधले ज्या 375 जे काय जाती असतील हे लोक नाराज होतील म्हणून हे लोक सर्व राज्यकर्ते घेण्यात अपयशी ठरलेले आहेत. आमची मागणी एकच आहे, गायकवाड आयोगाने सुद्धा मराठा समाज 82% हे मागास आहे असे अनेक पुरावे दिले. 1995 साली ह्या महाराष्ट्रात पहिलं खत्री आयोग नेमण्यात आलं. खत्री आयोगाने मराठा समाजातील पोट जातींना मराठा कुणबी मराठाला ह्या ओबीसीमध्ये त्यांनी सहभाग करून घेतले आणि फक्त मराठा हे जे आहे तेच फक्त ह्यातून वंचित राहिलं. मराठा कुणबी मराठा एकच आहे. सर्व राज्यकर्त्यांनी एकत्र येऊन मराठा समाजाला 50%च्या आतून आरक्षण द्यावे ही आमची मागणी आहे. फक्त हे राज्यकर्ते ओबीसी समाजातील
हे समाज नाराज होतील म्हणून हे लोक निर्णय घेण्यात अपयशी ठरलेले आहेत. आणि आता मनोज जरांगे पाटील यांनी जे काही पाऊल उचललेलं आहे, निर्णय कशा पद्धतीचा की आता मात्र माघार नाही. खरं तर यापूर्वीच त्यांनी तसा पवित्रा घेतलेला होता, पण सरकारने काही तांत्रिक बाजू त्याच्यावरती जरांगे पाटील यांचं काही समाधान झालं नाही. मुख्य विषय तो सगळे सोयऱ्याचा, आणि यासाठी आता एक निर्णायक पाऊल उचललेलं आहे आणि शांततामय अशा पद्धतीनं एक रॅली काढण्याचं नियोजन. आणि आपण बघतोय की महाराष्ट्रात त्याला फार चांगला प्रतिसाद मिळतो. आता असं वाटतं का की हे सगळं म्हणजे यश आता आपल्या डोळ्यासमोरच आहे आणि आता कुठल्याही परिस्थितीत माघार नाही? साहेब, हे जे जे काही राज्यातले आता सध्या राज्यकर्ते आहेत, परवा तुम्ही बघितलात मराठा आरक्षणासाठी बैठक आयोजित केली होती. महाविकास आघाडीतला एकही तिथं राज्यकर्ता तिथं बैठकीला हजर झाला नाही. म्हणजे ह्या विरोधी पक्षाचे केवळ राजकारण चाललंय का हे काही? फक्त त्यांच्या सोयीचं राजकारण हे लोक ते करत आहेत. आज जरांगे पाटील साहेब जे मागणी केलीत की सरसकट मराठा समाजाला 50% यातून कुंभीमधनं आरक्षण मिळावं आहे, आणि हे घटनेत टिकणारच आहे. आज तुम्ही अभ्यासकांचे तुम्ही वेगवेगळ्या मुलाखत बघा किंवा घटनेत तुम्ही बघा, तुम्ही 50%च्या वर आरक्षण टिकतच नाही. फक्त हे राज्यकर्ते स्वतःच्या राजकीय पोळी भाजण्यासाठी हे ओबीसी आणि मराठ्यांचा वाद लावून ह्या महाराष्ट्रात असंतोष वातावरण त्यांनी निर्माण करत आहेत. आमची एकच मागणी आहे की मराठा समाजाला 50%च्या यातून ओबीसीमधनं घटनेत आम्हाला आरक्षण मिळावे. आता मात्र म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातली जी काही मराठा शांतता राहिली आहे, जनजागरण आणि शांतता राहिली आहे, तर ती सोलापुरातनं त्याची सुरुवात होते. कशा प्रकारची भावना आहे की मनोज जरांगे पाटील सोलापुरात येत आहेत आणि त्यांच्या एका नेतृत्वाखाली एक शांतता रॅली सोलापुरातून निघते आहे, आणि मराठा समाजासाठीचं जे केंद्र आहे चळवळी ते सोलापूरसुद्धा मुख्य राहिलेलं आहे. तर मराठा समाजामध्ये कशा पद्धतीची भावना आहे? आता तुम्ही त्या बैठकांना देखील उपस्थित राहत असाल, ती जे नियोजन आहे त्याची तयारी सध्या जी चालू आहे. 7 तारखेला जी रॅली होणार आहे पश्चिम महाराष्ट्रात, जे 7 तारखेला पहिलं सोलापूरमध्ये जी रॅली होणार आहे, सोलापूर जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यामध्ये त्या रॅलीचं नियोजन चालू आहे. प्रत्येक 11 तालुक्यातून ते लोक सोलापूरला त्या दिवशी येणार आहेत, आणि मोठं स्वागत जरांगे पाटील साहेबांचं करून सोलापूरमध्ये एक सभासुद्धा तिथं होणार आहे. साधारण लाखाच्या वर लोक त्या सभेला येतील आणि मोठ्या प्रमाणात ती रॅली यशस्वी होईल. रामभाऊ, एक महत्त्वाच्या प्रश्नाकडे येतो. म्हणजे आपण मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा अशा आपल्याकडे आपण 2 भाग बघतो त्याच्यामध्ये. खरं तर विषय दोघांचा एकच आहे, उद्दिष्ट हे सारखंच आहे, पण 2 वेगवेगळे मतप्रवाह त्याच्यामध्ये दिसून येतात, वेगवेगळी थोडीशी भूमिका त्याच्यामध्ये दिसून येते. कुठला फरक आहे दोन्हीमध्ये? एक तुमची भूमिका, दोन्हीमध्ये जो फरक महत्त्वाचा आपण असं म्हणायचा की दोन्ही संघटना आहेत आणि दोन्ही संघटनांच्या माध्यमातून ही मागणी होते. सोलापूर ज्या धाराशिवचा मोर्चा झाला, सोलापूरमध्ये मग मोर्चा करण्यात तिथं एकमत झालं. सकल मराठा समाजच्या बॅनरखाली मोर्चा काढण्याचं तिथं ठरलं. सुशील रसिक सभागृहामध्ये पहिला तिथं मीटिंग झाली, आणि त्या मीटिंगमध्ये साधारण 28 लाखाच्या आसपास काय तर तिथं अमाऊंट डिक्लेअर झाले. आणि त्या मीटिंगमध्ये ठरलं होतं की बाबा मोर्चा झाल्यानंतर प्रत्येक चौकामध्ये 10 बाय डिजिटल तिथं लावण्यात येईल, मोर्चाचा हिशोब तिथं देण्यात येईल, कोण किती रुपये दिलेत तिथं लावण्यात येईल. अनेक गोष्टी त्या मीटिंगमध्ये ठरले होते. मोर्चा या सोलापूरचा यशस्वी झाला. जिल्ह्यातून ग्रामीण भागातून समाजबांधव मोठ्या संख्येने मोर्चामध्ये सहभागी झाले. अनेक लोकांनी त्या मोर्चाला आर्थिक मदत केली, ज्यांच्या पद्धतीने. मग ते पाणी बॉटल असतील, अनेक लोकांनी जेवणाची व्यवस्था केली. मोर्चा झाल्यानंतर सकल मराठा समाजमधल्या एक समूह, मी आता नाव घेत नाही, की त्यांनी हिशोब असं दिला की 35 लाख रुपये जमा, 20 लाख रुपये खर्च, असं त्यांनी हिशोब दिला. पण आमचं मत होतं की बाबा अशा अनेक समाजातील नामवंत लोकांनी मोर्चाला पैसे दिले. मग आम्ही याचा हिशोब गरजेचा आहे. हिशोब आम्ही ज्यास मागणी करायला त्याच्याकडे गेलो, त्यांनी आम्हाला म्हणला की बाबा आम्ही हिशोब द्यायला बांधील की नाही, असे काही गोष्टी आमचे थोडे मतभेद झाले. मग आमचं मत होतं की 1 कोटी रुपये मोर्चाला जमा झाले, असं आमचं मत होतं, आणि त्यांनी 35 लाख रुपये हिशोब दाखवत होता. मग त्यांनी काय शेवटपर्यंत म्हणजे असं काय हिशोब व्यवस्थित आम्हाला दिला नाही. दुसरा एक मुद्दा, आमची वसतिगृहाची मागणी होती मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी. मग आमची मागणी होती की बाबा वसतिगृह बांधून हे कलेक्टरच्या नियंत्रणाने चालवावे, आणि त्यांची मागणी होती की आमच्या संस्थेला जागा द्यावी.
असे काय मतभेद झाल्यामुळं आम्ही मग मराठा क्रांती मोर्चाच्या बॅनरखाली आम्ही स्वतंत्र आम्ही तिथं मराठा समाजासाठी आजपर्यंत काम करत आहोत. रमू, आता याच अनुषंगाने एक प्रश्न येतो, म्हणजे तो होता लोकसभा निवडणुकीच्या वेळेला. म्हणजे महत्त्वाची सगळ्यात गोष्ट होती की मनोज जरांगे पाटील त्या दरम्यान सोलापुरात होते आणि मनोज जरांगे पाटील यांनी कुठल्याही म्हणजे लोकसभेचे जे उमेदवार आहेत तर त्यांच्या बाजूनं असं काही उभं राहू नये, तर अशी एक तुम्ही ती एक भूमिका घेतलेली होती. त्याच्या पाठीमागचं कारण काय होतं की म्हणजे भलेही उमेदवार काँग्रेस महाविकास आघाडीचा असेल किंवा भलेही तो भाजपचा असेल, पण अशी कोणतेही मनोज जरांगे पाटील यांनी कुठलीही अशी भेट घेऊ नये की ज्याच्या अनुषंगानं असं काही चित्र निर्माण होऊ नये की एखाद्या राजकीय पक्षाला आपला पाठिंबा येतोय. तुम्ही त्या बाबतीत एक आग्रह धरलेला होता, काय प्रकार? लोकसभेच्या निवडणूक वेळेस माननीय जरांगे पाटील साहेब यांची कर्नाटक येथे मराठा समाज येथे तिथं एक मोठी सभा आयोजित केली होती. त्यामुळे ते सोलापूर मार्गे त्यांनी तिकडं जाणार होते. मग मला असं कळालं होतं की बाबा प्रणिती शिंदे हे जे लोकसभेचे उमेदवार आहेत तिथं सत्कार करून असं काय राजकीय त्यांचं करण्याचा हेतू असं आम्हाला कळलं होतं. मी इथून तुळजापूरला गेलो. तुळजापूरला जरांगे पाटील साहेबांच्या सर्व ही गोष्टी कानावर घातलो. बाबा आता म्हणजे आपण एखाद्या जो उमेदवाराचा सत्कार जर घेतला तर एक समाजात वेगळा मेसेज जाईल. मग त्यांनी मला सांगितले की बाबा बीडमध्ये बजरंग सोनवणे यांनी एक फोटो काढून व्हायरल केले की बाबा आमचं ठरलं आहे. परत कल्याण काळे म्हणून जे एक उमेदवार आहेत त्यांनी आले त्यांनी त्यांच्यासोबत फोटोसुद्धा काढले नाही. आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी एकाही उमेदवाराचा सत्कार घेणार नाही, कुठल्याही राजकीय पक्षाचा असू दे, किंवा मी फोटो काढणार नाही हे त्यांनी मला गाडीतच तिथं सांगितले. सोलापूरमध्ये आल्यानंतर एक समन्वयक जे आहे तो गाडीत बसला. त्यानंतर शिवाजी महाराज चौकात गेल्यानंतर मला फोन आला की उमेदवार प्रणिती शिंदे हे तिथं सत्कार करण्यासाठी आलेले आहेत. मी जरांगे पाटील साहेबांना सांगितलं, साहेब आपण एखाद्या जर उमेदवाराचा सत्कार घेतला तर समाजात एक चुकीचा मेसेज येईल. तुम्ही भाजप असतील, काँग्रेस असतील, कुठल्याही उमेदवाराचा सत्कार घेऊ नका. त्यांनी मला म्हणले मी कुठल्याही उमेदवाराचा सत्कार घेणार नाही. मग भैया चौकात गेल्यानंतर एक समन्वयक जो होता मग दादांनी सांगितले की तुम्ही जाऊन माईकवर डिक्लेअर करावं की बाबा जोपर्यंत इथले उमेदवार जात नाही तोपर्यंत मी काय त्या स्थळी येत नाही, सत्कार स्थळी. मग ते काय उतरला नाही. मी गेलो, माईक घेतलो आणि मी माईकमध्ये सांगितलो की बाबा जोपर्यंत उमेदवार प्रणिती शिंदे इथनं जाणार नाहीत तोपर्यंत जरांगे पाटील हे इथं येणार नाहीत. आणि भाजपचा जरी उमेदवार असेल किंवा कुठल्याही पक्षातला उमेदवार इथं आलं त्यांनी त्यांचा सत्कार घेणार नाही असं त्यांनी मला सांगितले. मी डिक्लेअर केलो तिथं. मग जरांगे पाटील साहेब तिथं आले. मग त्यांनी काय त्यांचं प्रणिती शिंदेचा सत्कार घेतला नाही. तिथनं त्यांनी ते रागात गेले निघून तिथनं. अशी ते घटना घडली. फक्त ह्याच्या मागचा हेतू आमचा होता की बाबा ह्या गुच्छ देऊन फोटो काढून त्याचा कोणतर गैरफायदा करून ते उमेदवार घेऊन नये. मग तिथं भाजपचे उमेदवार राम सातपुते जरी आला असता तर आम्ही त्याला विरोधच करणार होतो. म्हणजे ही त्याची अशी परिस्थिती झाली. रम, आता हीच म्हणजे पुढं आपण विषय नेतो. खरं तर म्हणजे जे काय आपल्याला आता सध्या गट दिसून येतात म्हणजे पहिल्या मोर्चानंतरची ही सगळी परिस्थिती झाली होती की त्यानंतर मग मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा असं आपल्याला चित्र दिसायला लागलं. उद्देश तर आपण बघतो मराठा आरक्षणाचं ते, पण असे जेव्हा काही गट होतात किंवा अशा दोन समांतर एक यंत्रणा किंवा एक व्यवस्था आपण म्हणू की त्यासाठी असतात, चळवळीला यामुळे काही फरक पडतोय का? मुळात आता भले तुम्ही म्हणजे साहेब आमचे लढताय आणि तेही लढताय का साहेब, आमचे मनभेद नाहीत, मतभेद काही गोष्टीवरनं, आणि ते सारखं वाद होऊ नये म्हणून आम्ही मराठा क्रांती मोर्चा ही चळवळ आम्ही चालू केली. बरं आमची मागणी काय की बाबा मोर्चाचं तुम्ही पैशाचं हिशोब द्या, आणि दुसरं वस्तीविरोधाचं मागणी आहे साहेब आमची. त्या लोकांना ते गोष्टी पटल्या नाही त्यामुळे आम्ही बाजूला आलो. बाकी त्यांनी त्यांच्या पद्धतीने आता आंदोलन करतात, आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन करत होतो, ते आम्ही आमच्या परीने करतो. म्हणजे असं म्हणजे आता नुकसान भलं जे असं आपण एकत्र काम करतो एक ताकद असते, पण ते लोक त्या गोष्टीला त्यासाठी दोन्ही संघटना एकत्र करण्यासाठी सोलापुरातले एक ज्येष्ठ वरिष्ठ पोलीस अधिकारीसुद्धा यासाठी मध्यस्थी झाले होते, एक ज्येष्ठ पत्रकार मध्यस्थी झाले होते. आमची मागणी एकच होती की बाबा वसतिगृह पैशाचा हिशोब हे दोन विषय तुम्ही संपवा, आम्ही आज पण एकत्र काम करायला तयार आहे. ते लोक आज पण जे सकल मराठा समाज जे समन्वयक आहे आज पण त्या गोष्टीवर त्यांनी अडून आहेत, त्यामुळे हे दोन्ही संघटना एकत्र आजपर्यंत झालेले नाहीत. पण त्याचा कुठला चळवळीला म्हणून तसा काही फरक पडत नाही. भूमिका दादा त्यांनी त्यांच्या पद्धतीने आंदोलन करतात, आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन करत राहतो.
न आता एक आहे की जी काय आता मराठा आरक्षण खास करून सगळे सोयऱ्याची मागणी होते आहे, यातनं आता पूर्णपणे आता हे सगळा हा विषय अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि आपल्याला यश मिळणारच आहे. मुळात आता ह्या आरक्षणासंदर्भातली कशा पद्धती भूमिका, म्हणजे आता न्याय मिळाल्याशिवाय माघार नाही अशा पद्धतीची भूमिका आहे का? गेल्या 45 म्हणजे वर्षात शांततामय मार्गाने खरं तर ही रॅली निघते, पण मराठा समाजाची भावना आता कशी? फक्त जरंगे पाटील साहेबांना आजपर्यंत जेवढे मराठा समाजाने जे आंदोलन केलेत त्या आंदोलनात यश म्हणजे काय, हे त्यांनी जे कुणबी प्रमाणपत्र दिलेत 154 लाख हे तेवढंच आम्हाला आत्तापर्यंत आमच्या पदरात पडलेलं आहे. फक्त जे आमच्या आता मागणी आहे आणि आम्हाला सरकारवर विश्वास आहे, विरोधी पक्षांवर पण आजपर्यंत विश्वास आहे, हे सगळे लोक एकत्र येऊन मराठा समाजाला ओबीसीमधनं आरक्षण देतील म्हणून. आणि हे सगळं होत असताना आज मनोज जरांगेंवर एक आरोप होतो की ते राजकीय पक्षाशी जोडले गेलेत किंवा जी भूमिका अशी घेतली जाते ती राजकीय पद्धतीची घेतली जाते. हे आपण असे जेव्हा आरोप होतात, एखादा व्यक्ती काम करत असताना अनेक लोक त्याला डाग लावण्याचं काम करत असतात. आपण त्या गोष्टीकडे लक्ष न देता आपलं मूळ जे मुद्दा आहे आरक्षणावर आपण त्यावर फोकस ठेवून आपण त्यावर आंदोलनानं आपण त्याच्यावर काम करत राहायचं. नक्कीच सगळ्यात महत्त्वाचं आहे की जी भूमिका घेतली आहे, तर असे काही आरोप जेव्हा असं एक कार्य आपण हातात घेतो तेव्हा अशा पद्धती आरोप होतात, पण न डगमगता त्यासाठी मनोज जरांगे पाटील हे त्यांनी नेतृत्वात सगळा हा पुढाकार घेतलेला आहे आणि आम्ही त्यांचं समर्थन करतो आहोत अशा पद्धतीची भूमिका राम जाधव मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक यांनी मांडलेले. याचबरोबर राम जाधव यांचं एक कार्य जर आपण मांडायचंच म्हटलं, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ याच्यासाठी त्यांचं एक महत्त्वपूर्ण योगदान राहिले, युवकांना रोजगार मिळवून देणं, एखाद्या व्यवसायासाठी त्यांना मदत करणं, त्याविषयी मार्गदर्शन करणं, यासाठी देखील राम जाधव यांचा पुढाकार राहिला असो. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासाठीचे जे तुमचे प्रयत्न आहेत तर ते कशा पद्धतीचे? अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे 1997 साली स्थापन झालं होतं. मराठा महासंघाचे शिष्टमंडळ हे हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे हे शिष्टमंडळ गेलं होतं. त्या शिवसेना भाजपचं सरकार होतं आणि मनोहर जोशी हे मुख्यमंत्री होते. त्यात त्यांनी बाळासाहेब ठाकरेंना सांगितले की अण्णासाहेबांच्या नावाने आपण एक महामंडळ स्थापन करावे. लगेच ठाकरे साहेबांनी मनोहर जोशींना सांगून 1997ला महामंडळ स्थापन तिथं केलं. महामंडळ स्थापन केल्यानंतर साधारण त्या महामंडळामध्ये त्या पिरियडला फक्त 1000-1500च प्रकरण झाले होते. तिथनं ते 2015-16पर्यंत महामंडळ बंद पडण्याचं घाईला आलं होतं. या 2016ला महाराष्ट्रात मोर्चे निघायला चालू झाले आरक्षण महामंडळ वसतिगृहासाठी. त्यास तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामंडळात तिथं ताकद देण्याचं त्यांनी काम केलं. ज्या राज्यकर्त्यांनी दिलं आहे त्याचं आपण कौतुक केलंच पाहिजे, मग ते कुठल्याही राजकीय पक्षाचं असू दे. त्यांनी नरेंद्र पाटील साहेब जे अण्णासाहेबांचे चिरंजीव आहेत त्यांनी त्या महामंडळाचं त्यांना अध्यक्ष केले. त्यांचं सुद्धा कार्य मोठंच आहे या सगळ्या कामात. महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात नरेंद्र पाटील साहेब हे दौरे करून कलेक्टर बँकेचे अधिकारी लाभार्थ्यांसोबत तिथं त्यांनी बैठक आयोजित करून त्यांचं एक ध्येय होतं की महाराष्ट्रात 1 लाख मराठा उद्योजक घडवण्याचं तिथं त्यांनी ते ध्येय ठेवला होता. आज आपण बघितलं तर 1 लाखाच्या आसपास आज उद्योजक तिथं तयार होत आहेत आणि आज सोलापूर जिल्ह्यामध्ये 700 कोटीच्या आसपास तिथं आज कर्ज वाटप झालेलं आहे. साधारण 8000च्या आसपास लाभार्थी तिथं उद्योजक तयार झाले आहेत. पण आमची मराठा क्रांती मोर्चाची आमचं एक तिथे ध्येय आहे की ह्या सोलापूर शहर जिल्ह्यात 20,000 उद्योजक तिथं. त्यासाठी आज आमचं रोज महामंडळाचे अधिकारी असतील, आज महामंडळाचे अधिकारी आहेत वाघ साहेब म्हणून जे प्रामाणिकपणे DCO आहेत ते त्यांचं काम करत आहेत. आज सोलापूर शहर जिल्ह्यातून ग्रामीण भागातून मला एखाद्या लाभार्थीचा फोन आला की महामंडळमधनं का मला कर्ज पाहिजे, मी त्याला त्याच्या व्हॉट्सअपवर पूर्ण माहिती पाठवून महामंडळाच्या ऑफिसला वाघ साहेब यांना मी भेटायला तिथं लावतो आणि काय अडचण आली तर मला फोन करायला सांगतो आणि मी अडचण तर बँकेत असतील महामंडळाच्या ऑफिसला मी तिथं स्वतः जातो मी. आणि महामंडळ आपल्या माध्यमात अजून एक मी सांगतो की अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळमधून कोण कर्ज देतो म्हणून असं पैशाची जर मागणी करत असेल टक्केवारी, असं एकाही तुम्ही एजंटला टक्केवारी पैसे देऊ नका. असं अशी जर एजंटगिरी कोण करत असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल तुम्ही करा. तुम्हाला तिथं अडचण असेल तर मला बोला, मी तिथं येईल. कारण ह्या महाराष्ट्रामध्ये असे ह्या एजंटांची एक सुळसुळाट सुटली की तुम्हाला मी लोन करून देतो 10% द्या म्हणून. मुळात हे ऑनलाईन सर्व प्रक्रिया आहे. ज्याचा सिबिल स्कोअर चांगला आहे त्याला महामंडळमधनं कर्ज मिळतंय. कुणाला 1 रुपया द्यायची आपल्याला गरज नाही. ऑनलाईन बराच LY नंबर येतं, आपलं प्रोजेक्ट रिपोर्ट सादर करायचं, बँकेत आपल्याला कर्जाला
कुठलीही तिथं अडचण येणार नाही. आज महामंडळ पहिला पूर्वी 10 लाखाचं तिथं एका व्यक्तीला मर्यादा होती, आज ती 15 लाख झाली आहे. 50 लाखापर्यंत आपल्याला म्हणजे ग्रुप कर्ज तिथं आपल्याला मिळतो. आणि एकमेव महाराष्ट्रातलं एकमेव महामंडळ आहे जे NPAमध्ये नाही. प्रत्येक ह्या महाराष्ट्रातल्या जे आता 1 लाखाच्या आसपास जे उद्योजक घडले, प्रत्येकजण महिन्याला आज तिथं महामंडळमधून कर्ज घेतल्यामुळं आज तो हप्ते वेळेवर भरतो. त्यामुळे आज महामंडळसुद्धा NPAमध्ये नसून नरेंद्र पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली महामंडळाचं कारभार हे 1 नंबर चालू असून लवकरच 1 लाख उद्योजक ह्या महाराष्ट्रात महामंडळामधून घडतील. नाही, पण याबरोबर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या बाबतीत काही युवकांच्या ह्या देखील तक्रार, काही अडवणूक होते किंवा काही तिथं समस्या उद्भवतात. मग अशा वेळेला तुमचं एक मार्गदर्शन अशा युवकांना कसं, म्हणजे सोलापूरसाठी आपण विचार थोडं काय माहिती आहे, महामंडळमधनं कर्ज मिळत नाही म्हणून काही लोकांच्या एक डोक्यात म्हणजे थोडंफार म्हणजे हे पहिल्यापासून हे असतंय किंवा कर्ज मिळत नाही. योग्य कागदपत्र असेल अडचण नाही. तुमचं सिव्हिल चांगलं असेल, तुमचे डॉक्युमेंट्स क्लिअर असतील तर महामंडळमधनं एलवाय येत आहे. परत बँकेत सुद्धा तुम्हाला काय तिथं अडचण येणार नाही. पण काही लोक काय करतात, एकदा बँकेत जाऊन येतात आणि परत बँकेतच जात नाहीत. मग एक पुण्यानगरचे एक लाभार्थी होता, त्यासोबत आम्ही एका बँकेत गेलो, मी महामंडळाचे अधिकारी. मग काय त्यांनी पण म्हणजे एकदा जाऊन आला, परत त्याचे म्हणजे अधिकाऱ्यांशी म्हणजे बँकेच्या अधिकाऱ्यांशी बोलणं थोडं रफ, अशा काय गोष्टीमुळं काय गोष्टी प्रॉब्लेम येत असतात, गैरसमजूत होतात. मग आम्ही अशी परिस्थिती झाल्यावर मी असतील, महामंडळाचे अधिकारी विभाग असतील, आम्ही जाऊन ते प्रश्न शॉर्ट आउट करून त्या लाभार्थीला त्याचा लाभ मिळवण्यासाठी आम्ही तिथं प्रयत्न करत असतो. याचबरोबर जाधव साहेब, आणखीन एक वसतिगृहासाठी सुद्धा तुमचा तसा संघर्ष आणि एक पुढाकार नेहमी राहिला. साहेब, वसतिगृहाचं म्हणजे वसतिगृहाचा आमचा लढा 2016 ते आज 8 वर्षापासून आमचा वसतिगृहाचा लढा आहे. गेल्या 5 ते 6 वर्षापूर्वी सोलापूरमध्ये वसतिगृह तयार झाला असता आणि ह्या महाराष्ट्रात या सोलापूर जिल्ह्यातले हजारो विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाला असता. पण आमच्यातलेच काही सकल मराठा समोरकांनी त्याच्या संस्थेला जागा मागितल्यामुळं ही आज परिस्थिती झाली. आमची मागणी साहेब एकच आहे, वसतिगृह बांधा, त्यावर कलेक्टरचं नियंत्रण ठेवा आणि एकाही म्हणजे अशासकीय किंवा अशा एकाही व्यक्तीला त्यावर घ्यायचं नाही. शासनाचे नियंत्रण चालू असते ही आमची मूळ मागणी आहे. 2017-18च्या दरम्यान पत्रकार लोकांच्या घरांचं जो 7 रस्त्याला जो घरांचा काम चालू आहे, त्या जिथं काम चालू आहे ती जागा सकल मराठा समाजाच्या समोरकांनी एकाने त्याच्या संस्थेला ती जागा मागणी केली ती वसतिगृह बांधायची म्हणून. आणि ते जे मूळ ज्या पत्रकार लोकांनी 20 वर्षासाठी त्यांच्या घरांसाठी संघर्ष केला त्या व्यक्तीने त्याचा विचारसुद्धा केला नाही. सोलापूर शहरात अनेक शासनाच्या जागा आहेत, ती जागा सोडून ते जागा त्यांनी मागणी केली. त्यानंतर आपल्या म्हणजे बिहारचे जे प्रमुख आहेत मनीष केत साहेबांचा मला रात्री फोन आला, असा हे विषय झालेला आहे. रात्री 12 वाजता मी माझे सहकारी किरण पवार यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या लेटर पॅडवर आम्ही पत्रकार जी जागा आहे ती त्यांच्या घरांसाठी मिळावी आणि वसतिगृह जागा जी उजनीची बिल्डिंग आहेत किंवा 7 रस्त्याला अजून एक जागा आहे ती जागा तिथं आम्हाला मिळावी वसतिगृहासाठी म्हणून आम्ही पाठिंबा पहिला आम्ही मनीष केत साहेबांच्या हातात आम्ही लेटर दिलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मुंबईत बैठक आयोजित केली. आमदार विजय देशमुख मालक यांच्यामार्फत आम्ही तिथं बैठक आयोजित केली. चंद्रकांतदादा पाटील, विजय देशमुख मालक, आम्ही मराठा क्रांती मोर्चाची सगळी टीम, पत्रकारचे विक्रम खेलबुड साहेब, मनीष केत साहेब, ही सर्व टीम आमची तिथं बैठक झाली. आणि त्या बैठकीत मी दादांना एकच म्हणलं, दादा 15-20 वर्षापासून हे पत्रकार लोक त्यांच्या घरासाठी त्यांनी आजपर्यंत प्रयत्न करत आहेत आणि त्यांची जागा ती 2 एकर ती त्यांनाच मिळू दे आणि आम्हाला जी वसतिगृह जागा आहे त्याच्या गुरुना चौकात एक जागा आहे ती आम्हाला मिळावी. आम्ही तिथं मागणी केली. त्या दादांनी सांगितले की सोलापूरच्या सकल मराठाला 2 एकर जागा आणि काय ठराविक अमाऊंट द्यायची ठरलेली आहे. आम्ही तिथं विरोध केला. संस्थेला जागा दादा द्यायची नाही म्हणून आम्ही विरोध केला. तिथं लगेच दादांनी मंत्र्याला फोन केला, सकल मराठाची जी जागाची ते संस्थेला जी जागा मागणी केली ती रद्द केली दादांनी आणि पत्रकार लोकांच्या जो हक्काची जागा होती ती आम्ही तिथं पाठिंबा देऊन ती जागा तिथं त्या पत्रकार घरांसाठी तिथं मिळाली. आज पण गेल्या लोकसभेच्या अगोदर मी चंद्रकांत दादांशी आमची बैठक झाली. दादांना मी म्हणलं, दादा गेल्या 8 वर्षात मग शिवसेना सरकार होतं, काँग्रेसचं सरकार होतं, तुमचं सरकार होतं, प्रत्येक उपसमिती अध्यक्षाला आम्ही निवेदन दिलं की आम्हाला वसतिगृह बांधून कलेक्टरचं नियंत्रण चालू आहे. दादा आपल्याकडनं ही मागणी पूर्ण होते की नाही तुम्ही आम्हाला सांगा, अन्यथा आम्हाला रोडवर उतरण्याचे पर्याय नाही. त्या दादाने आम्हाला शब्द दिले की बाबा येत्या महिन्याभरात
कलेक्टरसोबत आपण बैठक आयोजित करून तुमची जी मागणी आपण पूर्ण करू म्हणून मराठा क्रांती मोर्चाची आमची एकच मागणी आहे, मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधून जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली ते चालवावे, जेणेकरून स्वच्छ कारभार ते वसतिगृहामध्ये चालेल. निश्चितच म्हणजे हा जो सगळा लढा होता म्हणजे तो खरं एक प्रामाणिकपणे असा म्हणूयात की त्या वसतिगृहासाठी आणि या वसतिगृहावरती प्रशासनाचं एक नियंत्रण हवं अशा पद्धतीची भूमिका आमची मूळ मागणी अतिशय मूळ मागणी आणि ती रास्त मागणी अशा पद्धतीची म्हणावी लागेल. रमो, एक शेवटचा असा प्रश्न आहे की मराठा समाजामध्ये आज अन्यायाची भावना कशा पद्धतीची आहे? म्हणजे जी सरकारकडनं मराठा समाजाला अपेक्षा आहे ती आता कुठली आहे? म्हणजे आजवर इतके वर्ष हा सगळा लढा सुरूच आहे, जवळजवळ 40-50 मोर्चे निघाले, इतक्या जणांनी बलिदान दिलं त्याच्यामध्ये. 45 वर्षाच्या लढ्यात आपण बघितलं तर भाजप शिवसेनेने आम्हाला महामंडळाला थोडीफार ताकद दिली, म्हणजे आणि दुसरं आम्हाला हे ओबीसी जे म्हणजे आपले जे कुणबी प्रमाणपत्र एवढंच आम्हाला आत्तापर्यंत 45 वर्षाच्या लढ्यात आमच्या पदरात पडलेला आहे. आमची मागणी एकच आहे, सर्व महाराष्ट्रातले राज्य सरकार असतील, विरोधी पक्ष सरकार असतील, ह्या सर्व लोकांनी एकत्र येऊन मराठा समाजाला 50%च्या आतून ओबीसीमधून आरक्षण द्यावे. आमची मूळ मागणी एकच आहे आणि आज पण मराठा क्रांती मोर्चाची आमचा विश्वास आहे ह्या राज्यातील सत्ताधारी विरोधी पक्ष एकत्र येऊन मराठा समाजाला न्याय द्यायचं तिथं काम करतील. मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक राम जाधव यांच्याशी सविस्तर असा हा साधलेला संवाद. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवरती मराठा आरक्षणाची जी मागणी होती त्यासाठी आता शांततामय अशा पद्धतीनं रॅली निघते आहे. तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण राम जाधव यांचे संवाद साधला. याचबरोबर एक आता राम जाधव यांची एक जे कार्य आहे तर ते देखील इथं नमूद करावं लागेल की धर्मवीर संभाजी महाराजांचा जो पुतळा आहे, सोलापूरचं जे प्रवेशद्वार आहे, तर त्यासाठी तत्कालीन पालकमंत्र्यांकडून निधी मिळवून त्या पुतळ्या सुशोभीकरण अगदी चेंबूरच्या धर्तीवरती धर्मवीर संभाजी महाराजांचा जो पुतळा तिथं साकारलेला आहे. खरं तर आपला बोलताना तो एक विषय राहिला की त्यासाठीचं म्हणून योगदान कशा पद्धतीने राहिलं किंवा तिथलंही आता जे काम आहे त्यावरती समाधान येतं तुम्ही? विजय देशमुख पालकमंत्री असताना मी व माझे सहकारी किरण पवार यांनी मालकाच्या घरी रोज सकाळी आम्ही 9 वाजता जात होतो. मालकाला आम्ही म्हणलं की छत्रपती संभाजी महाराज पुतळा हे चेंबूरच्या धर्तीवर आपण सुशोभीकरण करण्यासाठी आपण निधी द्यावे. 4 दिवस आम्ही मालकाच्या घरी गेलो. मालकाने लगेच कारंजे साहेबांना फोन केले की राम जाधव किरण पवार येतील, त्यांची जे काही म्हणजे डिझाईन आहे, त्यांचं स्ट्रक्चर जे आहे ते तुम्ही त्याचं बजेट किती लागतं आहे तुम्ही ते बजेट माझ्याकडे पाठवा. लगेच त्याने आम्ही कारंजे साहेबांकडे गेलं. पूर्ण बजेट त्यांनी सांगितले 87 लाख रुपये त्याला लागतात त्यांनी सांगितले. आम्ही लगेच मालकाकडे गेलं की आम्हाला 87 लाख रुपये तुम्ही तिथं द्या. पालकमंत्री असताना 87 लाख रुपये संभाजी महाराज पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी आम्हाला तिथं मिळाले. आज 14 बुरुज, आज सोलापूर शहरामध्ये तुम्ही बघितलं तर पुतळ्याची एकाही स्ट्रक्चर एवढं मजबूत नाही तेवढं ह्या पुतळ्याचं स्ट्रक्चर एवढं मजबूत आहे. 14 बुरुज आहेत, 54 पैल्स आहेत. 54 पैल्स हे 40 फूट जमिनीत आहेत. साधारण 100 वर्ष त्या स्ट्रक्चरला काय होणार नाही असं तिथं काम झालेलं आहे. फक्त जर मेंटेनन्स निघालं, दगडाचं मेंटेनन्स निघेल आणि आता साधारण 20 लाख रुपये आता थोडी निधी कमी पडली आहे. आम्ही मध्यंतरी मालकाला सुद्धा भेटले की अजून एक बुरुज आणि थोडंफार तिथं तोफाही ते लावण्यासाठी तिथं गरज आहे आणि लवकर ते काम पूर्ण झाल्यानंतर आपण त्याचं उद्घाटन सोहळा घेऊत असं आम्ही मालकांना सांगितलं. मालकाने सुद्धा 20 लाख निधी लवकर देतील आणि लवकरच ते काम पूर्ण होईल. त्यानंतर अजून एक दुसरा विषय, पालकमंत्री असताना अण्णासाहेब पाटलांच्या स्मारकासाठी आम्ही 2 एकर जागा स्मारकासाठी 2 एकर जागा आम्ही तिथं मंजूर करून घेतलं आहे. निरावस्तीच्या बाजूला माटे बगीचे आहे तिथं आणि त्या जागेला आज कैलासवासी अण्णासाहेब पाटील स्मारकसुद्धा तिथं नाव देण्यात आलं आहे. तिथं आम्ही अण्णासाहेबांच्या जीवनावर पूर्ण शिल्पसृष्टी आम्ही तिथं तयार करणार आहे, अभ्यासिका केंद्र तयार करणार आहे आणि अण्णासाहेबांचे तिथं आम्ही स्मारक तयार करणार आहे. त्याचबरोबर आज बघितलं तर 2009 साली मी देवल हे महापालिकेचे आयुक्त होते. त्यास आम्ही आंदोलन केलं होतं की सोलापूरच्या शिवाजी महाराज पुतळ्यांसाठी आम्हाला सुशोभीकरणासाठी आपण निधी द्यावे. साहेब साधारण त्यास आम्ही 200-250 लोक मी घेऊन गेलो. आम्ही त्यावेळेस आयुक्तांच्या आतले खुर्च्या आम्ही बाहेर काढले होते.
त्या तत्काळ आयुक्तांनी 15 लाख रुपये दिले आणि त्यास ते 15 लाख रुपये देऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तिथं सुशोभीकरण तिथं करण्यात आलं. त्यानंतर पर्यटन समितीला श्रीमंत शहाजी राजे नाव आम्ही मंजूर करून घेतलं. आज सोलापूर परिवहनाला श्रीमंत शहाजी राजे नामकरण तिथं देण्यात आलं आहे. 7 रस्त्याला आमची मागणी आहे की जिजाऊची तिथं पुतळा बसवण्यात यावे. त्यासाठी सुद्धा आमचा पाठपुरावा चालू आहे. येणाऱ्या काळात लवकरच 7 रस्त्याला जिजाऊ चौक नाव देऊन तिथं जिजाऊची मूर्तीसुद्धा बसवण्यात येईल. नक्कीच. म्हणजे एकंदर आपण बघितलं की मराठा समाजासाठी, मराठा समाजाच्या विकासासाठी, प्रगतीसाठी पावलं पडत आहेत, पण मुख्य जी मागणी आहे ती आरक्षणाची आहे. आणि आरक्षणाच्या बाबतीमध्ये म्हणजे आजवर आता 35-40 वर्षाचा हा लढा सुरू आहे. अनेकांनी त्यामध्ये बलिदान अजून दिलंय. एक साहेब, काही लोकांचं असं मत आहे की मी भाजपचं आहे, असं काय मत आहे काय लोकांचं. मला तो मुद्दा काय विचारला भाजपचं होता असं साहेब, 2016ला ह्या राज्यात देवेंद्र फडणवीसची पहिली सभा मराठा आरक्षणासाठी मी उधळलो होतो. नरेंद्र मोदींचा पुतळा मी जाळलो होतो. आजपर्यंत जेवढे राज्यकर्ते सत्ताधारी होते सगळ्यांच्या विरोधात मी आंदोलन केलेलं आहे. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना ह्या सोलापूर शहरात ज्या सोलापूर स्वतंत्र झाल्यावर एवढं बंदोबस्त नव्हतं. त्या मोर्चाला, सोलापूरच्या मोर्चाला थोडा बंदोबस्त होता. 5 जिल्ह्यातले पोलीस, 5 SP, 1 IG तिथं बंदोबस्तला लावले होते. सोलापूरच्या प्रत्येक गोळ्याला बॅरिगेड लावले होते की मोर्चाला लोक येऊ नये म्हणून. पण मी, माझे सहकारी किरण पवार, आनंद नेता आम्ही मिळून त्या मोर्चाचं नियोजन केलं आणि नरेंद्र पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही 1 लाखांचा मोर्चा तिथे यशस्वी करून दाखवला. नक्कीच हा सगळा खरं तर संघर्षाचा लढा आहे. आणि राम जाधव यांना खरोखर म्हणजे अनेक आघाड्यावरती राम जाधव यांचं एक योगदान या सगळ्यामध्ये दिसतं. मराठा समाजाचा आता म्हणजे सहनशीलता जी म्हणतो तर त्याचा एक कडेलोट होतं आहे. तर आता मराठा समाजाची काही तुम्ही परीक्षा पाहू नकात आणि आता मात्र हे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि ते देखील OBCमधनं आम्हाला आमच्या न्यायाचं, आमच्या हक्काचं आरक्षण मिळावं अशा पद्धतीची एक भूमिका घेऊन मराठा समाज रस्त्यावर उतरलेला आहे. त्यामध्ये राम जाधव यांच्यासारखे पदाधिकारी, नेते, मराठा क्रांती मोर्चा समन्वयक असणारे राम जाधव यांचं एक योगदान तितकंच आहे. आरक्षणाच्या सगळ्या पार्श्वभूमीवरती सविस्तर असा त्यांच्याशी आपण संवाद साधला. राम जाधव, आपण एक सविस्तरपणे या सगळ्याला उत्तरं दिले त्याबद्दल BR न्यूजच्या वतीनं मी आपले आभार मानतो. धन्यवाद.